10वी 4 वेळा नापास आहे मी. 4 वेळा. आणि 8वी एकदा नापास आहे, 11वी एकदा नापास आहे. इंडोनेशिया असेल, UK असेल, लंडन असेल, अमेरिका असेल, बार्सिलोना असेल, आफ्रिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल. सर आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडे माझं चित्र आहे सर. क्या बात आहे. घरात म्हणले होते की हा अक्षरशः माणूस वेडा झालेला आहे, म्हणजे ही मला पदवी मिळालेली आहे आणि ही जोपर्यंत पदवी मिळत नाही तोपर्यंत आर्टिस्ट होत नाही. माझ्यावर खूप सारे 2-3 केसेस होते. मी एक वेगळ्या पद्धतीचं कॅरेक्टर होतो. थोडक्यात मी थिएटरवर तिकीट ब्लॅक केलेली आहेत. माझं टाइम जवळपास एका चित्राला मी 1 ते 1.5 महिना लावतो. मला असं वाटतं की चित्र 2 प्रकारचे असतात, एक कळणारी चित्र, एक न कळणारी चित्र. चित्र काढल्यानंतर कमीत कमी एका चित्राविषयी 5 मिनिटं तरी तुम्हाला बोलता आलं पाहिजे. वर्षाव झाला शुभेच्छांचा, पैशांचा, प्रसिद्धीचा, मगच ते कळेल की बाबा हा कलाकार आहे, चित्र विकलं जातंय. तर ते माझ्या बाबतीत खूप उशिरा झालं. कोणाला आर्टिस्ट व्हायचं आहे का, किंवा कोणाला MF हुसेन व्हायचं आहे का, किंवा लिओनार्डो विंची व्हायचं आहे का, किंवा राजा रविवर्मा व्हायचं आहे का, कोणी हात वर करणार नाही, कारण हे माहितीच नाही आहे. हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं कारण मला टाय घालायचा होता, कारण ते टाय घातल्यानंतर जंटलमॅन असं असं वाटायचं, कारण मी लहानपणी इंग्लिश पिक्चर फिल्म बघितलेले. माझं पहिलं चित्र जे होतं ते 1200 रुपयाला घेतलं होतं आणि त्यांनीच एक चित्र घेतलं 1,80,000ला, म्हणजे काही वर्षानंतर. पहिला 80,000. अजून पण मी टॅटो करायला, मुंबई इंडियन्सची मॅच असेल तर मी ग्राउंडच्या खाली अजून पण मी मुंबई इंडियन्स टॅटो करायला आम्ही अजून जातो आणि माझ्या त्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये पण मी तिथे जात होतो. मी समाधानी आहे. म्हणजे मला असं वाटतं की जास्त मिळवण्यापेक्षा सर जास्त घडवलं पाहिजे, मिळवण्यापेक्षा घडवलं पाहिजे. त्यांना तेच मी सर AI बद्दल तर मी फार म्हणजे भीतीदायक आहे ते. मला असं वाटतं त्याचा उपयोग पण फार सुंदर आहे जर केला तर, पण त्याचा जर का गैरफायदा केला तर खूप अवघड आहे. नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज जागतिक कलाकार दिन आहे. कलाकार नसते तर कदाचित आपलं आयुष्य ओबडधोबड झालं असतं, नीरस झालं असतं. कलाकारांनी आपल्या आयुष्यामध्ये रंग भरले आणि त्यामुळंच आपलं आयुष्य इतकं सुंदर दिसू लागलेलं आहे. पण कला जी आहे ती प्रत्येकाला साध्य होतेच असं नाही, त्यासाठी साधनाही करावी लागते. त्यामुळे ही साधना करणारी लोक जी आहे, ही तपश्चर्या करणारी जी लोक आहेत, ती जगामध्ये सर्वांना हवीहवीशी वाटतात. आज आपण जे बोलतोय ते आपल्या मातीतल्या कलाकारांबद्दल. माझ्यासोबत आहेत भारतामधले नामवंत चित्रकार सचिन खरात, ज्यांची सुरुवात आपल्या मराठमोळ्या सोलापूर जिल्ह्यातून झाली. सोलापूर जिल्ह्याला कलेचं खूप मोठं एक प्रकारची परंपरा आहे. MF हुसेन जे जागतिक कीर्तीचे चित्रकार होते ते पंढरपूरचे होते आणि त्याच मातीतून सचिन खरात यांनी सुद्धा, मला असं वाटतं की जगभर आपला डंका जो आहे तो आता वाजवताना आपल्याला बघायला मिळत आहेत. सचिनजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. आज जागतिक कलाकार दिन आहे आणि तुम्हाला मुंबईतकडून खूप खूप शुभेच्छा. सर थँक्यू व्हेरी मच सर. तुमच्याशी गप्पा मारण्याची संधी आम्हाला खूप दिवसांपासून हवी होती, पण आज बघा, आज जागतिक कलाकार दिन आहे आणि ते निमित्त मिळालं, आपलं बोलणं झालं आणि तुम्ही आज इथे आलात. येस सर. पण जनरली आहे ना, तुमच्याबद्दल, तुमचा स्टुडिओ वगैरे या सगळ्याबद्दल आम्ही खूप ऐकलं सोलापूर, पण तुमच्याबद्दल लोकांना खूप कमी माहिती आहे की तुम्ही म्हणजे चित्रकार होण्याआधी सचिन खरातांचा जन्म कुठे झाला, घर कसं होतं, काही बॅकग्राऊंड होतं काही कलाकारांचं घरामध्ये, काही तसं काही? नाही, प्रथमतः एका छोट्या कलाकाराला एक स्टुडिओमध्ये बोलून एवढा सन्मान दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. सर, प्रामुख्याने मला सांगायचं असेल तर माझं फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये कलाकारीचा असं काही वारसा वगैरे काही नव्हता. वडिलाकडच्या फॅमिलीकडं थोडंसं माझे काका, जवळपास खूप फॅमिलीमध्ये रॅश लोक होते, म्हणजे गुंड प्रवृत्तीची सगळी लोक माझ्या फॅमिलीमध्ये होते. आणि आईकडच्या फॅमिलीतले लोक सगळी पोलीस, आर्मी आणि म्हणजे सगळे शिकलेली, म्हणजे म्हणजे कुटुंबाचा हा एक वेगळाच मिलाप झाला होता. आणि मला जास्त वडिलाकडची फॅमिली आवडायची, कारण मला जसं मी मोठा झालो तसं मी माझ्या काकांना बघितलं, म्हणजे केस वाढलेले, एकदम वेगळ्या पद्धतीने राहणं किंवा रॅश पद्धतीने बोलणं. सोलापूरमध्ये एकदम वेगळ्या पद्धतीचं बोलणं, एकदम असं रॅश बोलणं. तर ते सगळं बघून बघून मला असं वाटायचं की मला काकासारखंच व्हायचं आहे किंवा एक काय म्हणते त्याला, डॉनसारखं राहायचं आहे, असंच वाटायचं. म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीचं वातावरण माझ्या कुटुंबात होतं. असं काही कलाकार किंवा कलाकार होण्याचं तुम्ही बघा ना, आज म्हणजे कुणाला असं वाटतंय की कुठल्या तुम्ही शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाऊन विचारा, कुणाला आर्टिस्ट व्हायचं आहे का, किंवा कुणाला MF हुसेन व्हायचं आहे का, किंवा लिओनार्डो विंची व्हायचं आहे का, किंवा राजा रविवर्मा व्हायचं आहे का, कोणी हात वर करणार नाही, कारण हे माहितीच नाही आहे सर. मला असं वाटतं की भारतामध्ये कलेला तितका महत्त्व नाही आहे, मला असं वाटतं. तुम्हाला ज्या वेळेला सगळी फॅमिली तिकडची आवडायची, तर मग तुम्हाला पहिल्यांदा आपण काय चित्रकला, आपल्याला चांगलं चित्र काढता येतं हे कुणी सांगितलं?
हे आईकडून मला वारसा मिळाला, कारण आईचं पेंटिंग खूप छान होतं. तिला ड्रॉइंग टीचर बनायचं होतं. तर 16व्या वर्षी 15व्या वर्षी आईचं लग्न झालं. त्यावेळेस कमी वयात लग्न व्हायची, पण ते आईला असं वाटायचं की मी नाही झाले तर माझ्या मुलांनी तर करावं. त्यामुळं मग आईकडून मला थोडासा वारसा मिळाला होता. अनुवंशिक मला शिक्षक म्हणायचे की तुमचा मुलगा खूप छान चित्र काढतो, ह्याला ह्याच्यातच घाला. शाळेमध्ये वगैरे बोलवायचे, कारण अभ्यासात हुशार नव्हतो मी, अजिबात नाही. म्हणजे 10वी 4 वेळा नापास आहे मी, 4 वेळा, आणि 8वी एकदा नापास आहे, 11वी एकदा नापास आहे. म्हणजे हे सगळा विषय असा होता की त्यानंतर काय केलं? 10वी वगैरे नापास झाले, तळ चित्र काढायला सुरुवात त्यावेळेस सर मी वेगळ्या पद्धतीचं होतं. म्हणजे माझ्यावर खूप सारे 2-3 केसेस होते. मी एक वेगळ्या पद्धतीचं कॅरेक्टर होतो. थोडक्यात मी थिएटरवर तिकीट ब्लॅक केलेले आहेत. कुठल्या थिएटरवर? आपल्या भागवत असेल किंवा चित्रमंदिर असेल किंवा कल्पना थिएटर असेल सोलापूरमध्ये. आणि त्याच्यानंतर मी गाड्या भरायचो ट्रॅव्हल्सच्या, 5 रुपये पर सीट गाड्या भरायच्या ट्रॅव्हल्सच्या. आणि त्याच्यानंतर बेंटेक्सचे ज्वेलरी घरोघरी जाऊन विकायचो. मी सेल्समन होतो. मग ते ह्या सगळ्या गोष्टी असं करत करत कधीपर्यंत केलं हे? जोपर्यंत 10वी निघत नाही तोपर्यंत केलं. आणि मग कसा बसा 10वी पास झालो. आता ते काही सांगण्यासारखं नाहीये कसं पास झालो, पण इंटरेस्टिंग स्टोरी होती 10वी पास होण्याची. इंटरेस्टिंग असेल तर ऐकू आपण, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. इंटरेस्टिंग म्हणजे सगळं बघूनच लिहिलंय. कारण माझा जो प्रवास होता शाळेमध्ये, पण मी अभ्यास कधी आयुष्यात केलाच नाही सर. म्हणजे खूप भयानकता. म्हणजे मला अभ्यास कधी जमलाच नाही. माझ्या समोर माझा एक मित्र सुशील कुलकर्णी नावाचा आणि खरात के नावाचे असे असल्यामुळं तो हुशार होता आणि आम्हाला काहीच येत नव्हतं. मग मी त्याला वशिला लावला की तू मला पेपर दाखव, मी तुला आकृत्या काढून दाखवतो, सगळ्या देतो तुला. जीव, भौतिक, रसायन आणि सायन्स आणि हिस्ट्री असे 5-6 विषय असायचे. त्या कार्यानुभव वगैरे आणि चित्रकला. मी म्हणलं तुला मी सगळं दाखवणार, तुम्हाला पेपर दाखवायचं. मग ती डील झाली. ती पूर्ण 9वी पर्यंत डील झाली आणि 10वीला माझी शाळा बदलली. त्यामुळे मी 10वी 4 वेळा मला इंग्लिश विषय गेला आणि मग मी खूप म्हणजे पाठीमागे पडलो. मग 10वी झाल्यानंतर चित्रकलेकडे प्रवास सुरू झाला का? नाही सर, मी परत 11वीला घेतल्यानंतर 11वी पण एकदा नापास झालो. परत कसं तर करून ते सरांना वगैरे हातापाया पडून सगळ्या प्लॅनिंग करून कसं तरी त्यांना म्हणून आम्ही 11वी पास करून 12वीला गेलो. आणि मग 12वीला पहिल्या झटक्यात माझी 12वी निघाली. आणि मग त्याच्यानंतर ठरवलं की आता आपण काहीतरी केलं पाहिजे. तर काय केलं पाहिजे? नेमकं मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं. हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं कारण मला टाय घालायचा होता. कारण ते टाय घातल्यानंतर जेंटलमॅन असते असं वाटायचं. कारण मी लहानपणी इंग्लिश पिक्चर फिल्म बघितलेले आहेत सगळे, जेम्स बॉन्डचे वगैरे किंवा सिल्वर स्टार स्टॅलोनचे, खूप सारे असे इंग्लिश फिल्म बघितलेत. आणि त्याच्यामध्ये सगळं असं बघायचो की टक्सिडो बो किंवा टायज वगैरेचे घालून हिरो लोक फिरायचे किंवा कारमध्ये ऍक्शन वगैरे. मला असं वाटायचं की ते टाय आणि टक्सिडो बो घातल्याने खूप मोठं असतं माणूस. आता आपल्याला हे जर का कुठं घालायला मिळत असेल तर ते हॉटेल मॅनेजमेंट केल्यावर ते घालायला मिळेल आणि आपण क्रूजवर जाऊ आणि बाहेरच्या देशात गेल्यानंतर आपण एक चांगला शेफ बनू आणि लवकरात लवकर आपण पैसे कमवून मोठं होऊ, अशा पद्धतीचं होतं. पण ते गेल्यानंतर तिथे इंग्लिश होतं शिकायला. ते परत सोडून दिलं मी, इंग्लिश सोडून दिला. आणि मग त्याच्यानंतर मग परत मम्मीने माझ्या ATD नावाचा एक फॉर्म आणला होता. तो एक 15 दिवस टिपॉयवर पडून होता. जाऊन मम्मीने फॉर्म भरला आणि मग तिच्या मामाच्या हाताने भरला आणि मला ATD नावाच्या कोर्सला लावलं. आजीच्या जवळपास 2 तोळ्याच्या पाटल्या त्यावेळेस घाण ठेवल्या आणि ती फी भरली ATD आर्ट टीचर डिप्लोमाची. सो तिथून माझी सुरुवात झाली ATDला मी ऍडमिशन. तिथून सुरुवात झाली चित्रकलेचा प्रवास. पहिलं आठवते का काय पहिलं रेखाटलं होतं किंवा काय? पहिला दिवस होता. तुम्ही इथं रेखाटायला सुरुवात करण्याआधी आपण जरा पहिलं काय रेखाटलं होतं ते आम्हाला जाणून घ्या. मी पहिलं चित्र काढलं होतं आमच्या कॉलेजमध्ये. पहिला दिवस होता आणि सरांनी सांगितलं होतं की तुम्हाला आवडीचं चित्र तुम्ही काढा आणि म्हणजे तुमची ओळख तुमच्या चित्राद्वारे व्हावी असं आम्हाला वाटतं, त्यामुळे तुम्हाला जे आवडते ते काढा. मग मी एक पेन्सिल शेडिंग मध्ये अजंठा वेरूळचं एक चित्र काढलं होतं पहिल्या दिवशीच. आणि ते सरांना पूर्ण अख्ख्या वर्गातल्या नवीन आलेल्या मुलांना आवडलं. आणि मग माझ्यासाठी टाळ्या पण वाजल्या कॉलेजमध्ये. ते पहिल्यांदा टाळ्या ऐकून मला म्हणजे भारावून गेलो आणि मग असं वाटलं की हे आपल्यासाठीच आहे. मग तिथून मग ती चित्राची सुरुवात झाली. चित्रकलेमधला प्रवास पण सोपा नसतो ना. म्हणजे चित्रकाराला सुद्धा लोकमान्यता मिळायला, जनमान्यता मिळायला वेळ लागते. तर किती वर्ष लागली की सचिन खरात नावाचे एक चित्रकार आहेत, ते चांगली चित्र काढतात. मग ते चित्र काय तुमच्या ते गॅलरीज, आता आम्ही बघतो आम्ही मुंबईमध्ये जहांगीरला इथं प्रदर्शनं लागतात किंवा इतर गॅलरीजमध्ये लागतात. तुम्हाला तो प्रवास किती लांबचा होता? सर चित्र
काढण्यापेक्षा चित्र विकणं फार महत्त्वाचं आहे आणि चित्र काढण्यापेक्षा चित्र कसं बघायचं आणि चित्र कसं समजून घ्यायचं हा पण एक फार मोठा म्हणजे आपल्यासमोर एक विषय आहे. मला असं वाटते की माझे जवळपास 100, 150, 200च्या होऊन प्रदर्शनं जास्त झालीत. 22-23 देशांमध्ये माझी प्रदर्शनं झालीत आणि भारताच्या देशांमध्ये प्रदर्शन मी आता दुबईमध्येच 5 ते 6 वेळा शोज झाले. सिंगापूरमध्ये झालं, इंडोनेशियामध्ये झालं, UK मध्ये झालं, परत ऑस्ट्रेलियामध्ये झालं. जिथं जिथं आम्ही ग्रुप शोज करतो ते ग्रुप शोजच्या नावाने शोज होतात आणि काही काही असे शोज आहेत ते आपल्याला माहीत पण नसतात. ते आपण पेंटिंग विकलेला असतो एका गॅलरीला आणि ती गॅलरी काय करते ठिकठिकाणी ती चित्र फिरवत असते. त्यामुळे भरपूर शोज झालेत. भारतामध्ये पण खूप शोज झालेत. खूप चांगले प्रसिद्धी आणि खूप चांगली चित्र विकली गेली माझी. हे करण्यासाठी पहिल्यांदा मला असं वाटतं की चित्रकाराची पहिला शैली असणं फार गरजेचं आहे. मला थोडं तुम्ही ज्या फ्लोनी चाललाय त्याच फ्लोनी मला पण जायचंय. तुम्ही म्हणालात की चित्रकाराला आधी म्हणजे त्याची चित्र विकणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. फक्त जाता एक छोटासा प्रश्न आहे, शैलीकडेच आपण पहिलं चित्र कितीला विकलं होतं? मी पहिलं चित्र सोलापुरातील फार मोठे बिझनेसमॅन आहेत यतीन शहा सर, त्यांनी मला माझं पहिलं चित्र जे होतं ते 1200 रुपयाला घेतलं होतं आणि त्यांनीच एक चित्र घेतलं 1,80,000ला, म्हणजे काही वर्षानंतर. 1200 ते 1,80,000. तुम्ही पहिलं चित्र काय दिलं होतं त्यांना? मी गणपतीचं एक चित्र त्यांनी सांगितलं होतं मला. एक 12 चित्र काढायची होती कॅलेंडरची. तर त्यांनी मला सांगितलं की मला 12 चित्र पाहिजेत. मग ती 12 चित्र त्यांनी मला 20-25 नेली त्यांच्याकडे. 12 म्हणजे त्यांनी सिलेक्ट करतील. त्यांनी 25च्या 25 घेतले आणि मला त्यावेळेस त्यांनी मला जवळपास 40,000 रुपये दिले मला. आणि ते मला कळलं नाही की हे 40,000. मी त्यांच्याकडे परत गेलो की हे जास्त झालेत म्हणून. मी म्हणलं हे मला वाटतं तुमच्याकडून सर जास्त आलेत. तर ते म्हणले नाही ते बरोबर आहेत. तर ते मी 40,000 मी जवळपास एक आठवडाभर घेऊन झोपली होती. मला माहित नव्हते की 40,000वर किती शून्य असतात. तो आय डोंट नो. म्हणजे मी 1000, 1200, 500 रुपयावर चित्र, 100 रुपये, 200 रुपयावर. पहिलं काम मी 20 पैशावर केलं सर. मी आणि माझा मित्र सतीश पोद्दार सोलापूर विद्यापीठाचे डेस्क, बेंच आणि टीपॉय आणि कम्प्युटर, UPC, CPS सगळे जेवढे पण डेस्कटॉप नाव आहेत ना, 20 पैशांनी 17,000 पेमेंट काढले सर. 20 पैशांनी. म्हणजे तुम्ही विचार करा की किती गोष्टीवर आम्ही 20-20 पैशांनी ते काम केलंय. म्हणजे जवळपास म्हणजे मी असं नाही केलं की 20 पैशाचं काम असेल किंवा 20,000चं असेल किंवा 2 लाखाचं असेल. काम आहे सर. अजून पण मी टॅटो करायला, मुंबई इंडियन्सची मॅच असेल तर मी ग्राउंडच्या खाली अजून पण मी मुंबई इंडियन्स टॅटो करायला आम्ही अजून जातो आणि माझ्या त्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये पण मी तिथे जात होतो. आणि आता पण मी विद्यार्थ्यांना घेऊन जातो की पैसे कसे कमवायचे, म्हणजे टॅलेंट काय. आपण नुसतं घरात बसून तुम्हाला पैसे नाही मिळणार. तुम्हाला ग्राउंडवरच्या खाली ग्राउंडवर जावं लागेल. तुम्ही एका जर का गालावर मुंबई इंडियन्सचा लोगो काढला तर तुम्हाला 100 रुपये मिळतील आता सध्या. मग तुम्ही 100 गुणिले 1000 करा सर. 1000 माणसांना जर का केलात तुम्ही तर मला माहित नाही की तुम्हाला किती पैसे मिळतील. ते तुम्हीच हिशोब करू शकता. तर असे 8 गेट आहेत सर, 8-9 गेट. तर समजा जर का 10-12 जर का पोरं लागली तर कमीत कमी एका दिवसात 7 ते 8 लाख रुपये घेऊन येतील सर ते. मला तुम्ही म्हणाल की शैली असावी लागते. ती शैली डिफाईन कशी करायची? सर शोधलं पाहिजे सर, फिरलं पाहिजे. आपण आपल्या भारतात राहतो. मला असं वाटतं की आपल्या भारतामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, संस्कृती आहे आणि भारतामध्ये इतके कल्चर आहेत, वेगवेगळ्या जाती, धर्म, कलर, रंग. आणि आपण मूळ रंगाकडे आहे सर. आपण ब्राईट कलर यूज करतो. ब्राईट कलर आपल्याला छान वाटतात. म्हणजे बघा तुम्ही आपल्या भारतात असेल कुठल्याही राज्यात जावा, कलरफुल लोक आहेत. आणि तेच परदेशात जावा, थोडेसे ग्रे टोन मध्ये आहेत, म्हणजे चतुर्थ श्रेणीमध्ये जातात ते. आपली शैलीच अशी आहे की भडक रंगाची आहे आणि आपल्याकडे मायथॉलॉजिकल सब्जेक्ट खूप महत्वाचे आहेत, ते समजले पाहिजेत. आपण काय करतो ते न समजून घेता आपण पाश्चात्य शैलीकडे जातो. पाश्चात्य शैली आपली नाही आहे सर, आपली आधी भारतीय शैली. आधी ते समजून घेतलं पाहिजे. मिनेचर आहे, कांगडा शैली आहे, तंजावर शैली आहे, राजस्थानी शैली आहे, पहाडी शैली आहे सर, कलकत्ता शैली आहे, कर्नाटक शैली आहे, पेशवाई आहे, मराठा शैली आहे, मधुबन आहे, मिनेचर आहे, मुघल आहे. ह्या सगळ्या शैलीचा अभ्यास केला पाहिजे सर आपण. ते किती महत्वाचं आहे. ते रिप्रेझेंट करतात सर भारत देशाला. ते आपण विसरून जातो. आणि आज मला असं वाटतं की ते भारत देश अजंठासारखी शैली नाही आहे सर. अजंठासारखी 2000 वर्षापूर्वी जी शैली झाली आहे, आज ते माझ्यासाठी, मला असं वाटतं की ते माझ्यासाठी गुरु आहेत. आणि त्याच्याशिवाय काय नाही आहे. आणि मला असं वाटतं की ते जपलं पाहिजे. आपण जपणं म्हणजे काय, तेच केलं पाहिजे. त्याचं सेम टू सेम कॉपी न करता आपल्यात काहीतरी बदल करून आपलं स्वतःचं मांडलं पाहिजे आणि मग ते लोकांपर्यंत मांडलं पाहिजे. आणि मग ते लोकांना, मला असं वाटतं की नक्की आवडेल, असं मला वाटतं. सचिन खरातांची कुठली शैली आहे, म्हणजे सुरू करण्यापूर्वी आपण सुरू करण्यापूर्वी मला असं वाटतं की माझी जी शैली आहे ती भारतीय शैली आहे. मी भारतातलं जे काही आहे त्या सुंदरतेचं मी
मी रिप्रेझेंट करतो. पण आता त्या वेळेअभावी मला ते माझ्या शैलीचं चित्र काढता येणार नाही. पण आज कलाकार म्हणून जागतिक दिवस आहे, तर कलेतून साधना असेल किंवा ती जी भावना असेल किंवा ते छान दिसणं असेल किंवा ते बोलकं असेल, अशा पद्धतीचं एक थोड्या वेळात काहीतरी छान करण्याचा मी प्रयत्न करेन. पण माझ्या शैलीचं चित्र इथे मला करता येणार नाही, कारण त्याला खूप टाइम लागेल आणि माझं टाइम जवळपास एका चित्राला मी 1 ते 1.5 महिना लावतो. आणि आता सध्या म्हणजे चित्र फार स्पेस घेऊन मला असं वाटतं की केलं पाहिजे आणि आपलं समजून केलं पाहिजे, आणि त्यासाठी खूप टाइम लागतो. पण आता मी जे चित्र काढणार आहे ते डोळ्याला सुंदर वाटावं, कारण कला ही मला असं वाटते की फार काही सांगते, चित्रातून सांगते, मांडण्याचा प्रयत्न करते. जो व्यक्त होऊ शकत नाही तो कलेतून व्यक्त होतो. मला असं वाटतं की एक सुंदर अशी गोष्ट आहे आणि ती व्यक्त होणं मला असं वाटतं की लवकर होतं. निश्चितपणे आपण गप्पा मारणार आहोत तुम्ही चित्र काढता, पण मला फक्त प्रेक्षकांसाठीच्या माहितीसाठी की हे जे स्टुडिओ आम्ही छोटा मिनी स्टुडिओ सचिनजींच्या चित्रांचा उभा केलाय, तुम्हीच सांगा त्यातल्या प्रत्येक चित्राचा अर्थ काय आहे. सर, हे परवा मी जयंतीला 14 तारखेला मी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन केलं, तर हे बाबासाहेबांचा विषय आहे. तर याच्यामध्ये मला असं सांगायचं आहे की बाबासाहेबांचा विषय असा आहे की तो समजणं फार आत्ताच्या काळात फार अवघड आहे. तर मी हे साधं सांगितलेलं आहे की मी कुणाचा, तर बाबासाहेब म्हणतात की मी सर्वांचा. तर हे एक टॅगलाईन आहे माझी, आणि ही स्वतःची टॅगलाईन मी ठरवली आहे की हे मला कळलंय, पण मला असं वाटतं की चित्राद्वारे मी हे व्यक्त झालो. मी सांगू शकलो नाही, मला इथं लिहायचं होतं, पण न लिहिताच मी हे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वात ताकदवान चित्र आहे असं मला वाटतं की Yes, sir. Yes, sir. जे चित्र आहे, कारण जे शिड्या लावून लोक वर चालले त्यांच्या हातामध्ये ज्या काही पताका, झेंडे, जे काय म्हणाल त्याचे रंग आणि त्यातल्या संगती, आणि ती जी लोक आहेत ती प्रत्येक जण बाबासाहेब कसे आमचे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्याच्यातून त्यांना सांगायचं की मी सर्वांचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कुठलाही झेंडा जो आहे तो बाबासाहेबांच्या उंचीच्या वर जात नाही. येस सर, सगळे झेंडे मला असं वाटतं की ते खाली आहेत. येस सर. बाबासाहेब सगळ्यात Yes, वरती आहेत. बाकीच्या जे विचारांचे जे झेंडे आहेत ते खाली आहेत. आणि ते मला असं वाटतं की खूप ताकदवान, मला आलेल्या त्या चित्रांना लक्ष वेधून घेतं. खूप सुंदर चित्र आहे. हे दुसरं चित्र जे आहे ते काय आहे. हे सर माझं प्युअर स्टाईल आहे, जी भारतीय शैलीची स्त्री आहे ती मी गणिका नावाची सिरीजने मी केली. ती गणिका म्हणजे आपल्या देवदासी असतील किंवा आपण इंग्लिशमध्ये आपण सेक्स वर्कर म्हणू. आज जुन्या काळामध्ये त्यांना म्हणजे देवदासींना फारसं महत्त्व नव्हतं, त्यांना खूप त्रास होत होता. तर मला असं वाटतं की त्यांचंही अस्तित्व मला असं वाटतं की सांगणं फार गरजेचं आहे. मी असे गणिकांवर जवळपास 40 चित्र काढली आणि आज माझ्या 40 गणिका विकल्या गेलेत. विचार करा. कारण लोकांना फक्त सुंदरता पाहिजे, पण त्यातला अंतर्भाव मला वाटतं की ते मलाच माहिती आहे की ते मी काय केलं. तिच्या इनर व्ह्यूमध्ये मी चित्र काढण्याचा प्रयत्न करतो. एका गणिकाच्या इनर व्ह्यूमध्ये काय असू शकतं आणि ती कशा पद्धतीने असते. बाहेरून दिसणारी स्त्री ही आतून काय विचार करते हे मला फार इम्पॉर्टंट वाटते. कसं बघायचं चित्र. आता सामान्य माणसाला तर ती केवळ एक सुंदर चित्र म्हणून त्याच्याकडे तो व्यक्ती बघेल. चित्र कसं बघायचं. सर, मला असं वाटतं की चित्र 2 प्रकारचे असतात. एक कळणारी चित्र, एक न कळणारी चित्र. समजा कळणारी चित्र जर का आपण बघितली, त्यामध्ये कळतंय नाक, डोळे, काहीतरी आहे, कॅरेक्टर आहे, माणूस आहे, बाई आहे किंवा विषय आहे. समजा इतका विषय आपला घनिष्ठ असतो तेव्हा त्या चित्रातलं काही कळत नाही. ॲबस्ट्रॅक्ट असे जे विषय आहेत ते आपल्याला कळणारे नाही आहेत, किंवा चित्रकारालाही आपल्याला काय करायचं असतो तो माहीत नसतं. त्यामुळे ते ॲबस्ट्रॅक्ट विषय आपल्याला बोलू शकत नाही. पण ह्या अशा विषयी सुंदरता किंवा त्याची आभूषणं किंवा तिचा आउटर भाग किंवा तिच्या गजऱ्याचा भाग, त्याचे रंग, त्याचे भाव, त्याचे एक्सप्रेशन, हे थोडक्यात आपल्याला समजून जातात न कळत. म्हणजे सर्वसाधारण माणसालाही ते कळण्यासारखे चित्र आहेत, म्हणून आपण ती कळणारी चित्र असे म्हणू. आणि न कळणारी चित्र जी आहेत ते ॲबस्ट्रॅक्ट नावाची चित्र आहेत, ती आपल्याला फारसं आपल्याला कळणार आहे. ती पाश्चात्य शैली आहे मला असं वाटतं. आणि माझ्या मागे पण एक गणपतीचं चित्र आहे. किती सुंदर चित्र आहे. येस सर, हे माझ्या शैलीचंच आहे. अच्छा. येस, हे साऊथ इंडियन स्टाईलचा गणपती आहे सर. अच्छा, साऊथ इंडियामध्ये कसे असतात सर? ह्याच्यामध्ये जरा बल्की गणपती असतो आणि एकदम छान आणि रेखीव, पूर्णपणे दागिन्याचं रेखीव काम खूप झालेलं असतं. साऊथच्या साईडमध्ये खूप रेखीव काम केले जातं सर, त्यामुळं त्यांच्या शैलीमध्ये काम करणं फार आवडतं मला. आपल्याकडचे गणपती आणि साऊथकडचे गणपती खूप फरक आहेत सर, खूप फरक आहेत. अॅनाटॉमिकल खूप फरक आहे. अॅनाटॉमिकल हे फार बिग आहेत आणि यांचे मुद्रा जे आहेत ते खूप लाविनेस खूप जास्त आहेत त्यांच्या. आणि त्यांचे जे मुवमेंट्स आहेत, त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप सुंदर आहे आणि मुवमेंटिंग आहे सर. ते हालचाली जाणवतात त्यांच्या शैलीमध्ये आणि त्यांच्या स्कल्पचरमध्ये ते जाणवतं आपल्याला. मुद्रा पण त्यांच्या खूप वेगवेगळ्या आहेत. हे इकडे पण देवी म्हणजे सर ती पार्वती आहे. पार्वती. अच्छा. आणि या बाजूला पण शंकर आहे सर. तो
अच्छा, क्या बात आहे. शंकर पार्वती तो नृत्य आणि गणपती त्यांचा मुलगा, आणि अशा पद्धतीने मी गणपतीला मोठं दाखवलंय आणि शंकराला लहान दाखवलंय. कधी कधी मला असं वाटते की ते कॅरेक्टर आपल्याला फार फार असं मोठं मला वाटतं. बघा तुम्ही, शंकराची जयंती एवढी मोठी होत नाही, पण गणपती उत्सव जो असतो तो फार मोठा होतो. मग ते मोठा आहे तर मोठं दाखवणं फार गरजेचं आहे सर. अच्छा, मला म्हणजे बघा, इथे बुद्धांचं एक चित्र आहे आणि इथे नामदेव ढसाळांच्या ज्या ओळी आहेत त्याची कॅलिग्राफी आहे. आज तुम्ही म्हणजे आपण गप्पा मारू, तुम्ही सुरू करू शकता. पण चित्र रंगसंगती जी असते चित्रांमध्ये ती फार महत्वाची असते. म्हणजे आपण कुठले रंग निवडतो, कुठल्या शैलीचं चित्र काढतो ते जसं महत्वाचं आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये कुठले रंग भरतो हे पण महत्वाचे. रंग कसे निवडायचे असतात चित्र काढताना? सर रंग म्हणजे मला असं वाटतं की रंगांपेक्षा सर आधी थॉट खूप महत्वाचं आहे सर. थॉट की तुम्ही काय बनवता, म्हणजे काय तुम्हाला बनवायचं आहे किंवा काय, हे आधी तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. किंवा काही चित्र असे पण असतात की आता मला आता काय करायचं होतं माहित नव्हतं, पण मी आता करा लागलोय, पण आता हे काय होणार आहे काय नाही हे सगळं झाल्यानंतरच कळणार, असं पण आहे. म्हणजे पहिल्यांदा स्टार्टिंगला आपण काय करतोय किंवा हे कशा पद्धतीने होणार आहे हे माहित नाही, पण होईल हे चांगलं असं वाटतं मला. पण बघूया आता, लेट्स सी. असं सांगता येणार नाही मला की काय आपण करू शकतो किंवा आपल्याकडं काय चित्रांमध्ये मांडता येईल. फक्त एवढंच की मला असं वाटतं की ते सुंदर वाटावं, ते बोलकं असावं, छान असावं आणि मनाला शांती देणारं असावं आणि काहीतरी सांगणारं असावं. तुम्ही ज्याला बारकावे चित्रांमध्ये भरत असता, म्हणजे याच चित्रामध्ये नाही, मी तुमच्या एकूण शैलीबद्दल बोलतो, बारकावे भरत असता तुम्ही, 1-1.5 महिना लागतो चित्र काढायला. येस सर. दिवसातले किती तास तुम्हाला त्याच्यामध्ये? सर कमीत कमी 4 ते 5 तास मी काम करतो. जास्त करत नाही, कारण पेशन्स ते राहत नाहीत तेवढे. कारण चित्रामध्ये थोडंसं मला असं वाटतं की टाइम घेणं फार गरजेचं आहे. आपल्याला कसं आहे, सगळ्यांना लगे पाहिजे असतं. आज केले की उद्या चित्र पूर्ण पाहिजे, तर तसं नाही करायचं आपल्याला. आपल्याला पूर्णतः त्याला टाइम द्यायचा आणि तो खूप मला असं वाटतं की महत्वाचा टाइम घ्यायचा आहे. आणि जेवढं काम करत आहे ते पेशन्सली केलं पाहिजे. नाहीतरी आपण काय करतो, लगेच करायचं, लगेच पाहिजे, असं नाही करायचं. तर स्पेस घेणं फार गरजेचं आहे. स्पेस डिवायडेशन आपल्या चित्रामध्ये असणं गरजेचं आहे. रंगसंगती फार महत्वाची आहे. थांबणं महत्वाचं आहे. अभ्यास महत्वाचा आहे. प्रत्येक चित्र करायच्या आधी काय पण नाही करायचं. तुम्ही असं विचारणार आहे मला प्रश्न, मग त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. चित्र काढल्यानंतर कमीत कमी एका चित्राविषयी 5 मिनिटं तरी तुम्हाला बोलता आलं पाहिजे. मग त्या चित्राचा काहीच उपयोग नाही, मला असं वाटतं वैयक्तिक एक माझं म्हणून. तुम्ही आतापर्यंत किती चित्र काढली? सर नाही सांगता येणार, म्हणजे भरपूर, अगणित, हजारो चित्र काढली सर मी. खूप. किती देशांमध्ये तरी ही चित्र गेली असतील? तर कमीत कमी 20-22 देशांमध्ये माझी चित्र गेलेली आहेत सध्या. आणि चालूच आहे सर प्रवास, आणि खूप छान अशा पद्धतीने काम चालू आहे. वेगवेगळ्या इंडियन मायथॉलॉजिकल पूर्ण मला अभ्यास करून मला असं वाटतं की काहीतरी वेगळं लोकांपर्यंत मांडणं गरजेचं. हे किती, म्हणजे मला असं जाणवतंय की ज्याला ते चित्र काढतात त्याला त्यांना बोलणं पण थोडंसं कठीण होतंय, म्हणजे ते दोन्हीची संगती, कारण ते त्याच्यामध्ये एकदम इन्व्हॉल्व होऊन जातो माणूस आणि त्याचा फरक जाणवतो. त्यामुळं मगाशी ते ज्या फ्लोनी बोलत होते, चित्र काढायला सुरुवात केल्यानंतर त्यांना ते शोधायला लागायला लागलं. म्हणजे कारण बघा, कलाकार जो असतो तो कशा पद्धतीने विचार करतो, एकदा तो त्याच्यामध्ये घुसला त्याला 2 मिनिट पण लागत नाहीत. म्हणजे बोलता बोलता ते चित्रामध्ये गेले आणि म्हणजे त्याचे चित्राचे झाले, अशी परिस्थिती असते. पण आपल्याकडे कलाकारांना राजाश्रय मिळणं, लोकाश्रय मिळणं ही फार महत्त्वाची बाब आहे. कुठल्या देशांमध्ये ही चित्र तुम्ही पाठवली? सर इंडोनेशिया असेल, UK असेल, लंडन असेल, अमेरिका असेल, बार्सिलोना असेल, आफ्रिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल. सर आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे माझं चित्र आहे सर. क्या बात आहे. बघा, मराठी माणसाचं, मराठी कलाकाराचं चित्र आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या घरात. माझ्या इकडे प्रिसिजन कंपनी आहे, त्यांच्या ओनर ज्या सुहासिनी शाह आणि यतीन शाह जे आहेत, त्यांनी ते चित्र त्यांना गिफ्ट दिलं सर, माझं चित्र. तर मला असं वाटतं की खूप, म्हणजे असं खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. आणि पण काय, कलेला सर भारतात महत्व नाही असं मला कधी कधी वाटतं. त्यामुळे त्याची एक खंत वाटते की बाबा सांगावंच वाटते की जसं एज्युकेशन आहे तसंच त्या कलेला पण तेवढं महत्व देणं फार गरजेचं आहे. 50-50 असावं. कारण स्पोर्ट्स जसं आहे तसं कला नाही आहे, आणि कलेतून तुम्ही व्यक्त होता, स्पोर्ट्समधून तुम्ही व्यक्त होत नाही सर. तुम्ही एज्युकेशनमध्ये पण व्यक्त होऊ शकत नाही. पण कला, तुम्ही एखादं गाणं आहे का सर, तुम्ही थांबता. तुम्ही एखादं म्युझिक आहे का सर, तुम्ही फ्लोमध्ये जाता. तुम्ही मी अशा भाषेत म्हणजे तुम्ही कोमात जाता थोडक्यात. म्हणजे तुम्ही बघा, म्हणजे सगळ्या गोष्टी तिथल्या तिथं बरोबर आहेत, खूप मोठ्या पण आहेत, पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की
कलेचं फार मोठं म्हणजे सिंगिंग असेल, डान्स असेल, तुम्ही स्तब्ध राहता, एका ठिकाणी थांबता. तुम्हाला आणि ते इमोशन्स पण खूप छान असतात त्याच्यामधले, तुम्ही इमोशन जपता किंवा ते बोलता, हे सगळ्या गोष्टी आहेत ते मला असं वाटतं सांगणं गरजेचं आहे. आणि सरकारला मला पण तेच वाटेल की तुम्ही तुमच्याद्वारे अशा चित्रकारांना जर का, आमच्यासारख्या लोकांना जर का तुम्ही बोलवलं तर नक्कीच हे लांबपर्यंत पोहोचल काहीतरी. महाराष्ट्रात मी बघितलं खूप लोकांकडे चित्र. परवा मी मुख्यमंत्र्यांच्या हातात तुमचं चित्र बघितलं होतं. हा ते येस सर. किती महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांकडे चित्र गेली. येस सर. महाराष्ट्रामध्ये असतील, राजकीय क्षेत्र असतील, IAS IPS असतील, चित्र सर शैली मी तुम्हाला म्हणले की एक सगळ्यात महत्वाची शैली आहे. तुमची कुठली शैली जास्त आवडते लोकांना? भारतीय शैली. मी भारतात राहतो त्यामुळे मला अभिमान आहे. नाही लोकांना पण ते पण तेच ती शैली. नंदी हा एक विषय फार मोठा आहे सर माझा. म्हणजे नंदीचं चित्र असेल किंवा एखादी स्त्री असेल तर ते आवडते लोकांना आणि ते खूप छान पद्धतीने त्याला प्लॅन करून मी ते काम करतो. खूप चांगल्या पद्धतीने. नंदीमध्ये मी नंदीचं एक चित्र तुमचं एका ठिकाणी बघितलं होतं माझ्या मित्राच्या घरी. ते नंदी तुमचा खूप, तो पण बल्की आहे म्हणजे असं एकदम. सर बघा मी मगाशी म्हटलं होतं त्याच्यामध्ये खूप सारी चिन्ह आहेत. येस सर. मी आता सांगितलं होतं तुम्हाला, मी शंकराला लहान दाखवलं आणि गणपतीला मोठं केलंय. हे काय असं लहान मोठं करायचं नाहीये मला, पण मी काय केलंय, मी नंदी फार मोठा दाखवला. कारण नंदी म्हणजे काय, नंदी बैल हा आपला म्हणजे काय म्हणतात आपला शेतीप्रधान एक कॅरेक्टर आहे नंदी. त्याच्यावरून आपला देश ओळखला जातं. म्हणजे शेतकऱ्यांचा जो मेन देव आहे तो बैल आहे. तर मग मला असं वाटतं की त्याला महत्व दिलं पाहिजे. आता शंकर मंदिरात गेला तर आता नंदी बाहेर थांबलेला असतो. तो का थांबलेला असतो हा प्रश्न आपल्याला कधी पडलाय का? त्याला पाया पडायचं मग आपण लिंगाच्या पाया पडायचं. त्याला का पाया पडायचं ते माहित नाही सर आपल्याला. आधी मी पडतो म्हणून तुम्ही पडायचं का, तुम्ही पडता म्हणून ह्याने पडायचं, ते आधी जाणलं पाहिजे सर. त्याला का पाया पडतं सर? तो एक गार्ड आहे सर. नंदी म्हणजे गार्ड, नंदी म्हणजे जॉय. तो हॅपी आहे, तो सजलेला आहे, तो आनंदी आहे, तो एखादा गार्ड आहे सर. एखादा गार्ड म्हणजे तो थांबलेला आहे कोणाचं तरी रक्षण करण्यासाठी. तर आधी त्याला विचारलं पाहिजे सर तुम्ही, तर त्याला महत्व दिलं पाहिजे ना आपण. काय आहे ते त्याला तुम्ही जर का विचारलं नाही, तुम्ही एखाद्या गार्डला तसंच गेला तर तो थोडासा तरी रागाला जाणार ना. तर मला असं वाटतं की सर्वसाधारण गोष्ट आहे की त्याला महत्व दिलं पाहिजे. म्हणून मी नंदी मोठा दाखवतो आणि त्याच्यामध्ये शंकराला फार छोटा दाखवतो. ते शुभचिन्ह पण खूप असतात त्याच्यामध्ये. तेच इंडियन मायथॉलॉजिकल मध्ये काही चिन्ह आहेत, काही कॅलिग्राफीज असतात, काही सांकेतिक चिन्ह, काही खांब असतात, काही नक्षीकाम असतं किंवा ते दरवाजे असतात. मग हे जे आहे हजारो वर्षापूर्वीची जी गोष्टी आहेत ते मला आवडतात. म्हणजे जुनं ते सोनं म्हणताना मला तेच मला असं वाटतं की ते मला छान वाटतं आणि काम करण्यासाठी मला ते प्रवृत्त करतं. त्यासाठी मी ते काम करतो. अच्छा. सोलापूरमध्ये आपल्याला प्रेक्षकांच्या माहितीसाठी की हे फार इंटरेस्टिंग आहे की सोलापूर हा कलाकारांची भूमी आहे. M.F. हुसेन जे नंतर ज्यांना दुर्दैवानं देश सोडून जावं लागलं, पण ते पंढरपूरचे होते. आणि खूप लोकांना माहीत नसेल की इतका जागतिक कीर्तीचा चित्रकार जो आहे तो पंढरपूरच्या मातीतला आहे. मधल्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं असाल तर खूप सारे चित्रपट जे आहेत, अगदी काय सोलापूर जिल्ह्यात कलाकारांची पंढरी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मंगळवेढा तुम्हाला कल्पना असेल तर एकाच गावामध्ये 13 संत आहेत. म्हणजे मंगळवेढ्यामध्ये म्हणजे कानोपात्रापासून अनेक संतांची तिथं भूमिती आहे. तशी एकूण सोलापूर जिल्हा म्हणजे पंढरपूर तर माऊलींचं गाव आहे. माऊलींच्या पायाशी गेल्याशिवाय कोणाला म्हणजे तिथं काही दुसरा ऑप्शनच नाही आहे. तसं पंढरपूर, सोलापूर या सगळ्या मातीमध्ये ती कलेचं काय म्हणू आपण त्याला, एक कोंदण कायम त्याचं आकर्षण राहिलेलं आहे. आता ज्यावेळेला तुम्ही हे चित्र काढायला सुरुवात केली, कुटुंबियांचं काय मत काय होतं त्यावेळेला? त्यांना कारण जनरली आपल्याकडे काय असतं की अरे काहीतरी कामधंद्याचं बघा, काहीतरी पोटापाण्याचं बघा, तर तुम्ही चित्रातून हे सगळं होईल त्यांना वाटत होतं काय करतोय काय? सर आईला फक्त वाटायचं तर वडिलांचं म्हणजे नव्हतं की बाबा हे काय करतोय किंवा काय नाही हे पप्पांना माहित नव्हतं. आत्ता सर एक कोरोनानंतर कळालं पप्पांना की बाबा ह्यांनी काहीतरी काम करायला, काहीतरी चित्र विकायला लागलेत, म्हणजे कोणतरी घेत आहे. म्हणजे मी त्यांना बोलवलं बघायला, म्हणजे एक्झिबिशन्स वगैरे बघितलं, त्यांना कसं असतं ते, कसे लोक बघतात चित्र, कसं
कशा पद्धतीने हे चित्र काढलं जातं, मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर ते त्यांना कळल्यानंतरच ते कळलं की हा, मग ते आता सांगतात माझा मुलगा आर्टिस्ट आहे म्हणून. आधी त्यांना माहित नव्हतं की काय सांगायचं. म्हणजे ते आईला विचारायचं ह्यानी काय करते, काय सांगू, म्हणजे काय करते. म्हणजे मला लोक म्हणजे मित्र विचारतात की ह्यानी काय करते, तर मग आई म्हणायची अहो तो आर्टिस्ट आहे, चित्र काढतो. अगं पण चित्र काढतो पण काय काय सांगायचं काय, पोट पाण्यासाठी काय करतो असं त्यांना विचारायचं होतं. त्यामुळे ते खूप टफ होतं ते सांगायला पण मम्मी पप्पांना. पण झालं ते. म्हणजे मला असं वाटतं की जिथपर्यंत आपण काम करतो ती पावती आपल्याला मला असं वाटतं की ती त्याच वेळेस मिळत असते. ज्यावेळेस आपल्याला चित्र प्रसिद्धी मिळते किंवा चित्र विकलं जातं किंवा मान सन्मान, मगच ते कळणार ना, असं थोडीच कळणार आहे. म्हणजे ही रीतच आहे. म्हणजे तुम्हाला जर का वर्षाव झाला शुभेच्छांचा, पैशांचा, प्रसिद्धीचा, मगच ते कळेल की बाबा हा कलाकार आहे, चित्र विकलं जातंय. तर ते माझ्या बाबतीत खूप उशिरा झालं. तर पप्पांना घरातच कळलं नाही, तर आता मला असं वाटतं की लोकांना कळायला अजून टाइम लागेल. पण तुमच्या माध्यमातून अशा असं जर का तुम्ही अशा नवीन नवीन गोष्टी करत गेलात तर सर मला असं वाटतं की खरंच आपल्या महाराष्ट्रात खूप सारे चांगली मोठी कलाकार आहेत. तर मला निश्चितपणे आपल्याला त्या स्टुडिओबद्दल पण तुमच्या बोलायचं, पण तुम्ही काय रेखाटताय मला मगापासून मी उत्सुकता आहे की सर ते पूर्ण मी म्हणलं की चित्र तुम्हाला आता नाही कळणार, ते सगळं झाल्यानंतरच त्याच्या सगळ्या गोष्टी कळतील. अच्छा. ग्रामीण भागातल्या कलाकारांना किंवा आता तुमच्यासारख्या ग्रामीण भागातून येणाऱ्या चित्रकारांना इतकी सहजी ॲक्सेस मिळतो मुंबई किंवा इतक्या मोठ्या तुमच्या काय कलाकारांच्या वर्तुळामध्ये, का तिथं पण वेगळ्या काही गोष्टी असतात? सर तुम्ही काम केलं पाहिजे ना सर. पहिल्यांदा मिळण्यापेक्षा आधी तुम्ही स्वतःला प्रूफ करण्यासाठी काम केलं पाहिजे ना. मग ते तुम्ही जर का कामच नाही केलं तर तुम्हाला ते कसं मिळणार. तुम्ही जर का एखादं दुसरं चित्र गेलं की तुम्ही आर्टिस्ट झाल्यासारखं तुम्हाला वाटतं किंवा खूप भारी वाटतं, तसं नाही. हे खूप असं खूप मोठं फील्ड आहे, वास्ट आहे. ह्याला एक चित्र गेलं, 2 चित्र विकली म्हणून ते आर्टिस्ट होत नाही. मला पण, मी अजून पण शोधतोय सर. अजून पण मला असं वाटतं की मी शोधलं पाहिजे आणि अजून भरपूर काही काम केलं पाहिजे. पण असं नाही होत कधी कधी. आणि छान पण वाटते की आपण या फील्डमध्ये आहोत. माझे 2 मित्र खूप चांगले जे स्कूल ऑफ आर्टला शिकलेले, त्यातले एक तुमच्या सोलापूरचेच आहेत की जे पण उत्तम चित्रकार आहेत आणि ज्यांचं नाव अशाच पद्धतीने आदराने घेतलं जातं, शशिकांत धोत्रे. येस सर. आणि दुसरे म्हणजे माझे मित्र आहेत, ते पत्रकार आहेत. ते आधी माझे सहकारी होते, राहुल तपासे. ते पण खूप चांगले चित्र काढतात. ते साताऱ्यात, स्वतः मी त्यांच्या घरी कधी गेलो तर पत्रकार माणूस आहे, पण त्यांच्या घरात पूर्ण त्यांनी म्हणजे चित्र, इतकी वेगवेगळ्या प्रकारची चित्र राहुलनी काढलेली आहेत. मला तुम्हाला तुमचं काम चालू असताना मला त्यांच्या दोघांची आठवण झाली. म्हणजे शशिकांत धोत्रे तर सर्वांना माहिती आहेत, राहुल जो आहे तो राहुल खूप उत्तम चित्र रेखाटतो. पण तो मला असं वाटतं की त्यांनी थोडं घाई केली. तो इकडे आला त्यामुळे जरा चित्र मागं पडली की काय असं वाटतं. काय कळलं, मी राहुलला अनेकदा बोलतो की चित्र कशा मागे पडली, तुझ्यातला एक चित्रकार लोकांनी गमावला खरं. पण तुम्ही सोलापूरमध्येच राहणं का पसंत केलं? जनरली कलाकार थोडे मोठे झाले की इकडे मुंबईकडे पुण्याकडे येतात. मला असं वाटतं सर, मी समाधानी आहे. म्हणजे मला असं वाटतं की जास्त मिळवण्यापेक्षा सर जास्त घडवलं पाहिजे. मिळवण्यापेक्षा घडवलं पाहिजे. मला असं वाटतं माझ्याकडून एखादा जर का मुलगा सर, एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी घडली चित्रकार म्हणून, मग ते आपण आपला जो मोटो पूर्ण होईल सर, मला असं वाटतं. आणि एकच आहे सर, तुम्ही काहीतरी घेतलंय, तुम्हाला ते देणं गरजेचं आहे सर. तर हे जर का तुम्ही नाही देऊ शकत तर मग तुम्हाला मग ते किती काही केलं तर तुम्ही काही उपयोग नाही. मला असं वाटतं वैयक्तिक तुम्ही दिलं पाहिजे सर. किती मुलं शिकतात तुमच्याकडे? माझ्याकडे 7 ते 8 मुलं शिकतात सर. 6 कंपल्सरी आहेत, अधूनमधून येतात. आणि तसं अफाट म्हणजे आहेच. म्हणजे सध्या आपल्याकडं भरपूर काही गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतो. जे एंट्रन्स एक्झाम असतील किंवा मग ते ह्या सगळ्या गोष्टी असतात, तर ते आपण प्रयत्न करतो सर की त्यांना जे सारख्या कॉलेजमध्ये आपण त्यांना आणून द्यावं सर, काहीतरी मिळवून द्यावं, काहीतरी एंट्रन्स एक्झाम क्लिअर करून द्यावं आणि त्या फील्डमध्ये त्यांनी जावं. आणि चित्रकार म्हणून नसेल तरी निदान काहीतरी या फील्डमध्ये करावं असं मला वैयक्तिक वाटतं स्वतः. येतात मुलांना इंटरेस्ट आहे आजकाल चित्रकला किंवा कलाकार होण्यासाठी? तुमच्याकडे जी मुलं येतात ती कशी बघतात याकडे? AI बद्दल तर मी फार म्हणजे भीतीदायक आहे ते.
मला असं वाटतं त्याचा उपयोग पण फार सुंदर आहे जर केला तर, पण त्याचा जर का गैरफायदा केला तर खूप अवघड आहे सर. कलाकाराचं तर फार नुकसान आहे मला असं वाटतं. ते डायरेक्ट चित्र काढते सर, चित्र काढून दाखवते डायरेक्ट. तुम्ही कमांड द्या ते डायरेक्ट चित्र काढते. त्याला जर का सांगितलं की चित्रकार सचिन खरात यांच्या स्टाईलचं मला एक माझ्या पद्धतीचं एक चित्र काढून द्या, ते आहे तसं काढून देते जरा चेंज करून. मग तुम्हाला शिकायची गरज नाही सर. मला असं वाटतं की ते काही ठिकाणी खूप घातक आहे आणि काही ठिकाणी खूप चांगला आहे त्याचा वापर. पण रेडीमेड कल्पनाशक्ती शेवटी असं आहे की म्हणजे जे तुम्ही काढले तेच त्याला माहिती आहे ना, जे तुम्ही आतापर्यंत काढलंच नाही, रेखाटलंच नाही, ते तरी ते कुठं माहिती आहे यायला. येस, ते पण काढलेलं आहे तरी पण त्यांना ते रेडीमेड मिळाले की सर संपलं सर. त्यातून मग तुम्हाला शॉर्टकट मिळायची सवय लागते, मग तेच तुम्ही शोधता. मग त्यातून त्याला हजारो लोक सर्च करतात ना सर यायला. मग त्यातून ते नवीन निर्माण करू शकते आणि देऊ शकते ते तुम्हाला. आणि ते कदाचित मग चित्रकारापेक्षा पण वेगळं होऊ शकतं आपल्या शैलीपेक्षा. आणि मग पण तसं आहे, पण ते हँडमेड शेवटी हँडमेडच आहे सर. बरोबर. किती करा तुम्ही ते कम्प्युटराइज्ड करा, ते हाताने केलेलं शेवटी मला असं वाटतं की ते खूप महत्त्वाचं आहे आणि इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं. निश्चितपणे. पण तुम्ही स्टुडिओ खूप चांगला छान उभा केलाय. स्टुडिओची कल्पना कुठून सुचली आणि काय आहे स्टुडिओ सचिन खरातांच्या? मी फक्त फोटोज बघितले, तुम्ही मला पाठवले होते मागे. सर स्टुडिओ म्हणजे मला असं वाटतं की कलाकाराचा स्टुडिओ फार महत्त्वाचा आहे सर. कलाकार कुठे काम करतो, कसा काम करतो, कशा पद्धतीने काम करतो, हे फार इम्पॉर्टंट आहे सर. मला असं वाटतं की तुम्ही चित्र काढताना तुमची प्रकाश योजना कशी असली पाहिजे, लाईट सगळ्या मुळात मला असं वाटतं की लाईटचा एक फायदा. आणि लाईटच्या म्हणजे आपल्याला जी नॅचरल लाईट आहे त्याच्यामध्येच काम करणं फार गरजेचं आहे सर. जर का तुम्ही ट्यूब लाईट किंवा बल्बच्या प्रकाशात तुम्ही काम करत असाल तर मला असं वाटतं की सर ते नाही आहे, त्याची मजा नाही. मला असं वाटतं की सूर्यप्रकाशातच ती कामं झाली पाहिजेत. अच्छा. हां, तरच ती चित्र. कारण आज आपण लाईटच्या कामात जर का आपण काम केलं तर दुसऱ्या दिवशी त्याचे कलर वेगळे दिसतात. त्यासाठी मी ज्या माझ्या स्टुडिओमध्ये जे केलं ते प्रकाश योजना फार महत्वाची आहे सर माझ्यासाठी. तर मी ते जपलं. आणि स्टुडिओमध्ये काय केलं मी, जुन्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला सर. तो म्हणजे जसं की खांब असतील, खिडक्या असतील, म्हणजे शिवकालीन खांब असतील, पेशवेकालीन खिडक्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी ना सर मला असं वाटतं की जुनं ते सोनं आपण म्हणतो, मला त्याच पद्धतीने मला जायचं की हे जुनं ते जे सोनं आहे ते मांडणं फार गरजेचं आहे सर. म्हणून मी वाटते की ह्या सगळ्या अशा हिस्टॉरिकल मला स्पेस आवडतो आणि मग त्याच पद्धतीने मी ते मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्याची योजना, प्रकाश योजना, त्याची हाईट किती असली पाहिजे, त्याचं काम करण्याचं आणि काम दाखवण्याचं, काम केल्यानंतर काम शूट करायला, फोटो काढायला हे कुठं ठेवलं पाहिजे, कसं ठेवलं पाहिजे, हे अशा पद्धतीची जी रचना आहे ती मी तिथं केली. अजंठा शैलीचं म्हणजे छत केलेलं आहे मी पूर्ण अख्खं. म्हणजे कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही. ते अजंठा नंतर माझ्याकडेच बघायला मिळेल. ते पूर्ण मी सीलिंग केलंय, सीलिंग पूर्ण अजंठाचं केलेलं आहे. किती वर्ष लागली स्टुडिओ तयार? सर तसं तर मी 2013 पासून वस्तू जमा करतोय. 12 वर्ष झालं मी ते वस्तू जमा करून ठेवले. आणि 12 वर्षानंतर मला 2 वर्ष ती इन्स्टॉलेशन करायला लागली. 2 वर्ष नुसतं लावत होतो मी. मला घरात म्हणले होते की हा अक्षरशः माणूस वेडा झालेला आहे. म्हणजे ही मला पदवी मिळालेली आहे आणि ही जोपर्यंत पदवी मिळत नाही तोपर्यंत आर्टिस्ट होत नाही. वेडा नावाची पदवी आहे सर, सगळ्यात महत्वाची मोठी. जशी ऑस्कर अवॉर्ड असते तसं आमच्यातली एक पदवी आहे वेडा. ते जर का आपल्याला पदवी मिळाली की आपण समजायचं की आपण काहीतरी अचीव केलेलं आहे असं मला वाटतं. स्कल्पचर पण करता तुम्ही तिथे बघितलं? हो सर, स्कल्पचर पण करतो. कधी कधी वर्षातून एक स्कल्पचर मला असं वाटतं की करणं मला आवडतं. म्हणजे काही गोष्टी चित्रामधून मांडता येत नाही. चित्रामधून कसं 2D हा भास होतो, स्कल्पचरमध्ये हा 3D भाग आहे. तो चारी बाजूनी, तिन्ही बाजूनी, टॉप व्ह्यूनी, फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यूनी बघू शकतो. त्यासाठी मला असं वाटतं की सगळ्या बाजूनी जर का, सगळ्या अंगाने जर का आपल्याला काम करायचं असेल तर स्कल्पचर फार एक महत्वाचा एक कॉन्सेप्ट आहे सर. त्यातून आपण आपली चित्र मांडू शकतो. मला असं फार वेळ लागतो. वेळ लागतो म्हणजे सर 6 महिने असतील, वर्ष असतील, 2 वर्ष असतील, 3 वर्ष असतील, टाइम लागतो. एकच काम करायला वेळ लागतो सर. मटेरियल पण वेगळं आहे, फायबर असेल, त्याच्यामध्ये POP आहे, त्याच्यामध्ये मेटल आहे, त्यामध्ये स्टोन आहे आणि वेगवेगळे आता खूप सारे कन्सेप्ट आलेले आहेत. त्याच्यामध्ये रेझिंग आलंय अजून. मग ह्या सगळ्या वापर करून काही चित्र काढण्याचा प्रयत्न करतो सर. फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ॲक्च्युली हा सगळा पट जो आहे म्हणजे इतके सगळे रंग बघून पण खूप भारी वाटते. जनरली रोज जे आम्ही बघत असतो ते असं वाटतं की रंग बघून किती छान वाटते, केवढे वेगळे वेगळे रंग आहे त्याच्यामध्ये.
रोज एवढे रंग सुद्धा माणसं बघतात का, मला शंका आहे. त्यांना येताना म्हणजे ते नोटीस होत नाहीत, कदाचित ते दिसत असतील पण ते नोटीस होत नाहीत रंग रोजच्या आयुष्यामध्ये. तेच 4-5 रंग नोटीस होतात. जसे भाषेमधले तेच 150-200 शब्द रोज वापरतो, मी आलो, मी गेलो, मी खाल्लं, मी जेवलो, मी झोपलो. तसंच आपल्याबद्दल रंगांचं झालं का असं वाटायला लागलं मला हे सगळं बघून. म्हणजे एवढे छान रंग आहेत. आणि मी तर ॲक्रेलिक कलर्स गेल्या कित्येक वर्षानंतर पहिल्यांदा असे समोर बघितले, कारण चित्राशी आणि कलरिंगशी संबंध किती दुरावला आहे ते जाणवलं. पण आता ज्यावेळेला तुम्ही ही सगळी चित्र तुमची इतक्या देशांमध्ये जातात वगैरे, इतकी प्रसिद्धी, एवढं सगळं प्रवास पण करावा लागतो, एवढं सगळं वेळ कसा मॅनेज करता तुम्ही? सर सकाळी उठल्या तर दुसरं कुठलं कामच नाही सर, चित्र काढणे. आणि ज्या दिवशी सोलापुरात आहे त्या दिवशी चित्र काढणे. मी कुठेही जात नाही सर, चित्र आणि चित्राच्या बाबतीतच काम करतो. कुठल्याही बाबतीत असू दे, चित्र हे विषयच असते माझ्या आजूबाजूती. मी दुसऱ्या गोष्टी सर यायला तर पाहिजे ना कुठल्या तरी. पण मित्र असतं ना, आता आमच्याकडे कसे लोक मित्रांना भेटायला जातात, ट्रिपला जातात, फिरायला जातात. नाही सर, फिरायला गेलो तरी आम्ही हिस्टॉरिकल आणि मायथॉलॉजिकल सब्जेक्ट, मंदिरं किंवा पुरातन काळामध्ये किल्ला असतील, मंदिरं असतील, हम्पी, बदामी किंवा असंच सगळ्या प्रेक्षणीय स्थळी, म्हणजे हिरवळ वगैरे बघण्यापेक्षा जे जुनं आहे हजारो वर्षापूर्वीचं तेच बघतो. कारण हातापायात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत ते बघणं गरजेचं आहे. परत निसर्गात आहे सर, परत पुढं मला वाटतं आफ्टर 60 निसर्गातच फिरू आपण. पण जोपर्यंत हातापायात ताकद आहे, डोळ्यात ताकद आहे, तर ते मला असं वाटतं की जे काही निर्माण केलेलं आहे 2500 वर्षापूर्वी लोकांनी, ते बघणं गरजेचं आहे, ते डोळ्यात मावणं गरजेचं आहे आणि ते मांडणं गरजेचं आहे तर सगळीकडे, असं मला वाटतं वैयक्तिक. आता प्रत्येकाचा विषय वेगवेगळा असतो, कुठं जायचं काय तर त्यांचा विषय आहे सर. कुटुंबातले कोणी काय फॉलो करते की नाही चित्रकारिता तुमच्यासोबत? मुलगी आहे सर, करते, पण तिला काय बनायचंय मला माहित नाही ऍक्च्युली, पण ती चित्र छान काढते. अच्छा. खूप सुंदर चित्र काढते आणि मला असं वाटतं की ती ह्या क्षेत्रात गेली तर फार मोठं काहीतरी करू शकते. पण मी तिला जबरदस्ती नाही करू शकत, कारण तिला जे बनायचं आहे ते मला असं वाटतं की ते करणं फार गरजेचं आहे. खरं आहे. आता आईला फार बरं वाटत असेल तुमची? भारी वाटतं. आता ते कुठंतरी गेस्ट म्हणून बोलवत आहेत, कुठंतरी कार्यक्रमाला बोलवतात आणि सचिनचे आई वडील आहेत, तसं थोडं रिस्पेक्ट असं जरा बरं आहे. पण माझी आई पण चित्र काढते आता काढतात का? हो, तिने जवळपास 400-500 चित्र काढलीत सर. तिचं परवाच प्रदर्शन झाले सोलापूरमध्ये. क्या बात आहे. जवळपास तिने 2-2.5 लाखाची चित्र विकली सर तिने सोलापुरात. म्हणजे तुम्ही काही करू शकता सर, मला असं वाटतं की किती वय आईचं? सर 60+ आहे सर. वा, बघा, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला आयुष्यभर त्यांना चित्रकला त्यांना आवडत होती, त्यांना करायचं होतं पण करता आलं नव्हतं, पण तुम्हाला ज्याला वेळ तुमच्यासोबत येते त्यावेळेला तुम्ही ते परस्यू करू शकता. वयाच्या 60मध्ये सुद्धा इतकी सुंदर चित्र त्यांनी रेखाटलेली आहेत. सगळ्यात म्हणजे चित्रांची किंमत जी आहे ती कशी ठरते मला कळत नाही. म्हणजे काही लोक म्हणतात हे इतक्या लाखाचं चित्र आहे, हे इतक्या कोटीचं चित्र आहे, हे इतक्या ह्याचं चित्र आहे, कसं ते ठरतं कसं? सर नाही, मला असं वाटतं की चित्रांचं ठरण्यापेक्षा मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पैशापेक्षा ती चित्रशैली आधी महत्वाची आहे. त्याच्यानंतर त्या चित्रकाराला किती अवॉर्ड्स आहेत, त्याचे एक्झिबिशन किती झालेत, नंबर्स ऑफ एक्झिबिशन, नंबर्स ऑफ अवॉर्ड्स, आणि त्याचं काय स्पेशालिटी त्या चित्रामध्ये, आणि त्याच्यामधून त्यांनी आतापर्यंत कुठल्या कुठल्या विषयाची कामं केलीत, आणि सगळ्यात महत्वाचं सर तो त्याच्या शोज मधून सेलिंग किती झालंय त्याचं, म्हणजे विकलंय कसं, म्हणजे कुठे कुठे त्यांनी पार्टिसिपेट केलं, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात सर. चित्र घेणारी जे कलेक्टर्स असतात ते फार वेगळ्या पद्धतीचे लोक आहेत सर, फार म्हणजे फार वेगळ्या लोक आहेत. त्यांना ते काय म्हणतात त्याला, पैशापेक्षा जास्त त्यांना ते चित्र फार महत्वाची वाटली पाहिजे. त्यांना ते भावलं पाहिजे की हे चित्र माझ्या घरात असलं पाहिजे, मगच ते मला असं वाटतं की आपण करू शकतो. नाहीतर अदरवाईज सर खूप सारे चित्रकार आहेत जे आपण काम करतात त्याच्यामध्ये, पण झालंय काय, आपल्याला सगळ्यात महत्वाचं चित्र कुठलं घ्यायचं आहे किंवा काय बनवायचं आहे हे पण फार क्लायंटवर निवेदन असतं की मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर मग चित्राची किंमत मग तुम्ही स्क्वेअर फीटवर पण असते, काही लमसम अमाऊंट असते किंवा साईजवर असते. माझं स्क्वेअर फीटवर विषय आहे सर सगळा. अच्छा, स्क्वेअर फीटवर विषय, त्यामुळं मी जास्त स्क्वेअर फीटवर काम करतो आणि चांगले पैसे मागेल त्याला चित्र देता की नाही? असं नाही सर, मागेल त्याला नाही सर, मागेल त्याला नाही. त्यांना ते चित्र आपण आपला ग्राहक पण निवडायचा आहे. हा, तर त्याला जाण असली पाहिजे. हो सर, त्याला माहित पण पाहिजे अच्छा की बाबा काय नेमकं.
ओके. त्याला माहिती पण पाहिजे ना हे आपण कोणाकडनं घेतोय, हे माणूस कोण आहे. नाहीतर उगाच मी असं रेकी करायला जातो, काही काही जणांना माहितीच नसतं की चित्र, अरे एवढे पैसे कशाला लागतात, हे कॅनव्हास कितीला आहे, कलर कितीला आहेत, ब्रश आणि फ्रेम, झाले की एवढंच, मग अजून कशाला लागतात एवढे. हे असे पण लोक आहेत ना, पण त्यांनाही ते फेस करणं गरजेचं आहे सर. असं नाही ना की त्यांना ते वाटतंय, मग त्यांचं निवारण केलं पाहिजे. मग त्यांना आधी सांगावं लागेल की बाबा तुम्ही सर्च करा आधी, की बाबा चित्र बघा काय ते. चित्र बघायला शिकलं पाहिजे ना, त्याशिवाय शिकवलं शाळेमध्ये तो एक क्लास असला पाहिजे. चित्रकला जसा क्लास आहे तसं चित्र बघणं हे एक शिकल्याशिवाय त्यांना मग ती जाणीव डेव्हलप कशी होणार समाजामध्ये पुढच्या पिढीमध्ये. मग म्हणूनच सर मी मगाशी पहिल्यांदाच म्हणले की आपल्याकडं कलेला महत्त्व फार कमी आहे सर. फार मला असं वाटतं की सरकारने ते केलं पाहिजे. पहिल्यांदा कला शिक्षक भरले पाहिजेत सर पद. सरकारी शाळेत भरले पाहिजे सर. सरकारी शाळेमध्ये कला शिक्षक नाही आहेत, काही शाळेमध्ये कला शिक्षकच नाही आहेत. 10वी पर्यंत ते जातात, त्यामुळे आम्ही कधी कागदच आम्हाला माहीत नाही, ब्रशच माहीत नाही, मग कसं करणार ते. सो ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. इंटरेस्टिंग. तर मला असं वाटतं की चित्र पूर्ण होण्याचा झालेलं आहे सर. माझं थोडं राहिलेलं आहे. चित्र काढतानाची शांतता पण किती भारी वाटते. म्हणजे त्यांचं काम चालू आहे आणि नुसतं आपण पाहत राहिलो तरी सुद्धा ते असं वाटतं की समाधी लागल्यासारखं वाटतं. सर हे मी सर्व धर्म समभाव अशा पद्धतीचं मी काय करणार सर. मला असं वाटते की हेच करू शकतो मी इथं. आणि हे रंग फार महत्त्वाचे आहेत आणि हे रंग पण मला असं वाटतं की सगळ्यांनी घेतलेत आमचे. आणि ते रंग आता वापरायला पण मला कधी कधी असं वाटतं की हा रंग इथं वापरावा का, हा रंग इथं वापरावा का, अशी काही गोष्टी कधी कधी मनात होते. पण मला असं वाटतं की असं सगळं एकत्र झालं पाहिजे सर. आपलं सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ह्या चित्रासारखं. म्हणून मी हे चित्रातनं व्यक्त झालोय सर आज, असं मला वाटतं. क्या बात आहे. मला असं वाटतं की ही ती वेळ आहे की ज्या वेळेला खरं तर ह्याच्यापेक्षा जास्त काहीच बोलायला नको. कलाकार काय करतो तर कलाकार सगळ्यांना एकत्र आणतो, एका प्लॅटफॉर्मवरती आणतो, हातात हात घालून सोबत चालायला शिकवतो, सोबत जगायला शिकवतो. कला तुम्हाला प्रेम करायला शिकवते. कला कधीही तुम्हाला तिरस्कार शिकवू शकत नाही. मला असं वाटतं सचिनजींच्या चित्रामधून आज आपल्याला जर काही शिकायला मिळालं असेल तर या चित्रामधून तुम्ही ते शिकू शकता की म्हणजे तुम्ही कुणीही असा, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध, कुणीही असा, तुमची या पृथ्वीवरती प्रेम करण्यासाठी तुम्हाला किंवा एकमेकांशी सौहार्दानं राहण्यासाठीच तुम्हाला पाठवलेलं आहे. मला असं वाटतं सचिनजी ह्या बोल्ड मेसेजसह, म्हणजे बोल्ड एकदम काय चित्र बोल्ड मेसेजसह आपण आज इथं थांबतो. पण तुमचा प्रवास प्रचंड ताकदवान आहे, प्रचंड प्रेरणादायी आहे. हे चित्र आपला 2-2.5 वर्ष आपण करू चाललं होतं. मला तुमच्यासोबत बोलायचं होतं पण त्याला योग येत नव्हता. आज तो योग पण आलेला आहे. जाता तर फक्त एक कलाकार सगळे असे वेगवेगळे कपडे इंटरेस्टिंग असतात कलाकारांचे कपडे पण. नाही सर, कम्फर्ट महत्वाचं. कम्फर्ट महत्वाचं आहे. मला असं वाटतं की मी याच्यात कम्फर्टेबल आहे. खरं आहे. आणि पूर्वी लोक कम्फर्टेबल कपडेच प्रिफर करायचे. सर धोतर वगैरे आहे, नेहरू शर्ट वगैरे, तेच तसं जुनं ते सोनं म्हणलं होतं तुम्हाला. पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सचिनजी. आणि मला आशा आहे की ज्यासाठी म्हणून आपण भेटलो होतो ती गोष्ट, तो मेसेज जो आहे तो महाराष्ट्रातल्या घराघरापर्यंत गेला असेल. तुमच्यातल्या कोणाला जर वाटत असेल चित्रकार व्हावं तर मला असं वाटतं की थांबू नका, परस्यू करा. सचिनजीने जसं सांगितलं की तुम्हाला कदाचित आत्ता लगेच कुणी त्याची पावती देणार नाही, पोचपावती देणार नाही, पण भविष्यामध्ये तुम्ही हे परस्यू करत राहिलात तर निश्चितपणे जगाच्या कॅनव्हासवरती तुमचं एखादं नाव, तुमचं एखादं चित्र तिथं योग्य रंगसंगतीसह झळकताना. सर हे तुम्हाला म्हणजे ह्या मुंबई तक चॅनलला मी हे माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट देते सर, तुमच्या खूप खूप राकेश माझ्या वतीनं. येस सर. हे फार महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा उत्तम गिफ्ट जागतिक कलाकार दिवशी दुसरं कुठलंच असू शकत नाही की एका कलाकाराकडून हे चित्र मिळालं. येस सर. खूप मनापासून धन्यवाद सचिनजी. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. खूप खूप मनापासून आभार. येस सर.
मला असं वाटतं की तुमची काही मत असतील, काही तुम्हाला सचिनजींना विचारायचं असेल चित्रकलेबद्दल, तुम्हाला जर चित्र हवी असतील सचिनजींची तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक. थँक्यू सर.